तर नमस्कार मंडळी, असं म्हटलं जातं की कोकणातल्या निसर्गात पडलेलं सुंदर स्वप्न म्हणजे वालावल. मराठी चित्रपट चानीच्या माध्यमातून वालावल ह्या गाव महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला. या ऐतिहासिक व निसर्ग समृद्ध वालावलीचा खरा वैभव म्हणजे हैला लक्ष्मीनारायण मंदिर. ऐतिहासिक माहितीनुसार इसवी सन 1351-52 मध्ये बहामनी सुलतान हसन गंगून राजा कदंब यांच्या ताब्यात असलेलो गोवा प्रांतावर विजय मिळवले. इसवी सन 1352-1380 या काळात बहामनी सत्तेकडून गोव्यातील नागरिकांचा सक्तीन धर्मांतर केला जात होता. नागरिकांचो छळ करून थैची देवालये भ्रष्ट केली जात होती. थैला सप्तकोटीश्वर ह्या गोव्यातील कदंब राजघराण्याचा कुलदैवत होता. त्यामुळे कदंब घराण्यातल्या राजांनी गोव्यातल्या सप्तकोटीश्वर मंदिरात संपत्ती दडवून ठेवलेल्यानी असत असो समज करून बहामनी सत्तांकडून संपूर्ण मंदिर उद्ध्वस्त करण्यात आला. अशा काळात देव नारायणाच्या हरमल म्हणजेच गोव्यातील एक गाव हैच्या देवालयाक धोको उत्पन्न झालो होतो. असा सांगितला जाता की ह्यो धोको ओळखान थैच्या ब्राह्मण पुजारी कल्याण पुरुष यांना देव नारायणाची मूर्ती हरमल गावातनं आणून तिची दक्षिण कोकणातल्या वालावल गावात स्थापना केली. तर मंडळींनी कसं वाटलं लक्ष्मीनारायण मूर्तीच्या स्थापनेचो इतिहास माका कमेंटमध्ये नक्कीच कळवा.